वेलकम बॅक टू द चॅनल ऑफ आयुर्वेदा मराठी. तर आज आपण आपला IMP SCQ सिरीजचा एपिसोड नंबर 6 घेणार आहोत. अगेन इट्स अ मॉडर्न टॉपिक, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नॉर्मली हा बोन लॉंग बोनसाठी पण येतो, बट कधी कधी हा बोन शॉर्ट पार्टमध्ये पण येतात आणि SCQ साठी येतात. आणि जेव्हा SCQ साठी येतात तेव्हा हे स्पेसिफिक पार्ट्समध्ये असतात, अप्पर एंड, लोअर एंड, ETC. ह्या बोनचा अप्पर एंड ॲज वेल एज लोअर एंड दोन्ही इक्वली इम्पॉर्टंट आहे. बट ह्या व्हिडिओमध्ये आपण अप्पर एंड बघू, नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रोबॅबली लोअर एंड ऑफ बघू. ठीक आहे. सो आजचा टॉपिक आहे अप्पर एंड ऑफ ह्युमरस, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट बोन अँड वी कॅन ऑल्सो से अ रिस्पेक्टेड वन. अगेन इम्पॉर्टंट आहे, सगळ्यांना मॅक्झिमम हा लर्नच असतो, पण तरी ॲज अर व्हेरी व्हेरी ड्यू एक्झाम मध्ये तरी आठवत नाही. तरी आपण हा आज एक रिव्हिजन म्हणून घेणार आहोत. तर फर्स्ट पार्ट आहे इंट्रोडक्शन. काय माहिती आपल्याला ह्युमरस बद्दल? तर फर्स्ट थिंग आपल्याला जे माहिती आहे ह्युमरस बद्दल, इट इज द लॉंगेस्ट बोन ऑफ द अपर लिम्ब. करेक्ट. आपल्याला जे जे माहिती आहे ते आपण लिहून टाकायचं आहे. अगेन इट इज डिवायडेड इनटू अप्पर एंड, परत मिडल शाफ्ट अँड देन लोअर एंड. बरोबर, हे आपल्याला माहिती आहे. एवढं बेसिक्स आपल्याला क्लिअर आहे. ठीक आहे. मग अप्पर एंड कसा असतो? हा राउंडेड असतो. याच्यानंतर ह्युमरसची एक डायग्राम असेल, त्यात तुम्हाला समजेल. मिडल शाफ्ट कसं असते? लॉंग असते. आणि लोअर एंड कसं असते? फ्लॅट एंड असते. आपण ह्युमरसची डायग्राम नॉर्मली काढताना कसं काढतो? हेड, करेक्ट. आणि इथे आपले प्रोसेसेस असतात, जे काही असतील ते असतील. हे नॉर्मली आपण ह्युमरस, हा खूप रफ इमेज आहे, प्लीज डू नॉट जज. तर हे कसं आहे? हा राउंडेड, हे कसं आहे? लॉंग, आणि हे कसं आहे? फ्लॅट एंड आहे. म्हणून आपण त्याला तसं डिवायडेड आहे. त्यानंतर टाईप. टाईप काय आहे? आयुर्वेदानुसार नलकास्ती, बरोबर, लॉंग बोन. त्यानंतर मॉडर्न नुसार लॉंग बोन. इथपर्यंत क्लिअर आहे? SCQ आला तर काय काय लिहिणं अपेक्षित आहे तुम्हाला? त्यानंतर पोझिशन. पोझिशन कुठे आहे? इट इज प्रेझेंट इन दी आर्म, अपर लिम्ब किंवा आर्म असं लिहू शकता. इट इज प्रेझेंट इन दी आर्म रिजन. ऑफ दी अपर लिम्ब. ठीक आहे. क्लिअर इथपर्यंत सगळ्यांना? आय होप क्लिअर असेल. त्यानंतर नेक्स्ट घेऊया आपण फीचर्स ऑफ अपर एंड. आता फीचर्स आपण जसं आहे तसंच घेऊया. फर्स्ट इज हेड. हेड बद्दल तुम्हाला काय माहिती आहे? मी बेसिकली सांगून देते, ते आपण बघूया इथं. सो दिस इज आवर हेड रिजन. हा जो दिसतोय हा आपला हेड रिजन आहे. हेड रिजन बद्दल आपल्याला काय माहितीये? तो राऊंड असतो. पण किती राऊंड असतो? ओनली 1/3 ऑफ दी स्पियर. 1/3 ऑफ अ स्पियर. ठीक आहे. एवढं आपल्याला बेसिक्स माहिती आहे. त्यानंतर अजून काय माहिती आपल्याला हेड बद्दल? कसं असतं तो? मीडियली प्रेझेंट असतो, बॅकवर्ड्स असतो आणि अपवर्ड्स असते. बॅकवर्ड्स अँड अपवर्ड्स. इथपर्यंत सगळ्यांचं क्लिअर आहे? त्यानंतर अजून एक पॉइंट आपण हेडला बोलताना आपण मिस करतो. काय मिस करतोय आपण? प्रेझेन्स ऑफ ग्लेनॉइड कॅव्हिटी. ग्लेनॉइड कॅव्हिटी कुठे प्रेझेंट असते? स्कॅपुला मध्ये प्रेझेंट असते. आणि हेड काय करते? सॉरी, नॉट प्रेझेंट, इथं आर्टिक्युलेशन मेन्शन करायला पाहिजे. आर्टिक्युलेशन.
आणि इथं आर्टिक्युलेशन टू ग्लेनाइड कॅव्हिटी ऑफ स्कॅप्युला. बरोबर, ग्लेनाइड कॅव्हिटीला आपला हेड ऑफ द ह्युमरस काय करतो, अटॅच होतो आणि अटॅच झाल्यानंतर ते काय फॉर्म करतात, फॉर्म्स दी शोल्डर जॉईंट. हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे, तो लिहायचा आहे सगळ्यांनी. हे 3 पॉइंट्स आपण हेडमध्ये लिहायचे आहेत. कोणकोणते, काय ओन्ली 1/3 ऑफ दी स्पियर फॉर्म करतो. आता तुम्हाला विश्वास नसेल, हा नॉर्मली एक स्पियर असतो. बरोबर, आता तुम्ही हा हेड आणि याला कम्पेअर करा. हा फक्त एवढाच पार्ट नाही वाटतोय तुम्हाला, 1/3 ऑफ दी स्पियर. समजलं त्याला 1/3 ऑफ दी स्पियर का म्हटलेलं आहे? इट ओनली फॉर्म्स 1/3 ऑफ दी स्पियर. तसंच जेव्हा फीमर येईल ना, तेव्हा तुम्हाला समजेल इट फॉर्म्स मोर दॅन हाफ ऑफ द स्पियर, अराउंड 2/3 ऑफ दी स्पियर. बिकॉज स्पियरचा हेड, फीमरचा हेड असा काहीतरी गोल असतो. त्यामुळे इट फॉर्म्स मोर दॅन हाफ ऑफ दी स्पियर असं सुद्धा म्हटलेलं आहे, किंवा अराउंड 2/3 ऑफ दी स्पियर व्हेन इट कम्स टू फीमर. ठीक आहे, आता आपण ह्युमरस बघतोय. ह्युमरस किती आहे, 1/3 ऑफ दी स्फियर. त्यानंतर मीडियली बॅकवर्ड्स असते आणि अपवर्ड्स असते. मीडियली प्रेझेंट असते ऑफकोर्स. आपला जो ग्लिनॉइड कॅव्हिटी असते शोल्डरची, ती कुठे प्रेझेंट असते, ती लॅटरली प्रेझेंट असते. तर हेड ऑफ द ह्युमरस मीडियलीच प्रेझेंट असणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर आर्टिक्युलेशन कोणासोबत करतो, ग्लेनाइड कॅव्हिटी ऑफ स्कॅप्युला फॉर्मिंग दी शोल्डर जॉईंट. अनाटॉमिकल नेक. आता 3 प्रकारचे आपल्याला नेक बघायचे आहेत. पहिला आहे, पहिले कोणकोणते नेक आहे, एक असते फिजिओलॉजिकल, एक असते मॉर्फोलॉजिकल, एक असते मॉर्फोलॉजिकल, एक असते सर्जिकल आणि एक असते अनाटॉमिकल नेक. फिजिओलॉजिकल, मॉर्फोलॉजिकल इज वन अँड द सेम ओनली. ठीक आहे, आता इथं आपण बघू वेगवेगळ्या नेक्सची पोझिशन. फर्स्ट आहे अनाटॉमिकल नेक. अनाटॉमिकल नेक इज दिस. ही येलो लाईन तुम्हाला जी दिसते, दिस इज अनाटॉमिकल नेक. हे काय सेपरेट करतंय, इट सेपरेट्स द हेड फ्रॉम दी अदर अप्पर एंड. ठीक आहे, अदर पार्ट ऑफ अप्पर एंड. अनाटॉमिकल नेक काय करतं, इट सेपरेट्स हेड ऑफ ह्युमरस फ्रॉम रेस्ट ऑफ दी अप्पर पार्ट. ठीक आहे, त्यानंतर असते सर्जिकल नेक. सर्जिकल नेक हे काय सेपरेट करते, इट सेपरेट्स अप्पर एंड ऑफ ह्युमरस फ्रॉम दी शाफ्ट. शाफ्ट म्हणजे द मिडल पार्ट. त्याच्यापासून आपलं त्याच्यापासून म्हणजे याच्या खाली काय असणार आहे, सर्जिकल नेकच्या खाली शाफ्ट प्रेझेंट असणार आहे. एवढंच काय आहे, आपला अप्पर एंड ऑफ ह्युमरस आहे. इथपर्यंत क्लिअर. त्यानंतर आहे मॉर्फोलॉजिकल नेक. मॉर्फोलॉजिकल नेक काय करते, इट सेपरेट्स, नॉट इट सेपरेट्स, आपण लिहू, ऍक्च्युली इट इज प्रेझेंट 0.5 सेंटीमीटर्स बिलो सर्जिकल नेक. याचा 0.5 सेंटीमीटर्स प्रेझेंट असते, म्हणजे अराउंड इथं कुठेतरी. आणि त्याचा फंक्शन काय असते, इट फॉर्म्स लाइनिंग ऑफ दी एपिफिजियल प्लेट. लाइनिंग ऑफ दी एपिफिजियल प्लेट. आता एपिफिजियल प्लेट काय हा प्रश्न पडला असेल ना सगळ्यांना. एपिफिजियल प्लेट म्हणजे बेसिकली जेव्हा कनेक्ट बोन्सचे नॉर्मली प्रायमरी, सेकंडरी सेंटर्स बघितले होते आपण ऑसिफिकेशनचे, करेक्ट. तर बोन्स नेहमी कसे फॉर्म होतात माहिती आहे का, अवे टू मिडल. आणि मिडलला पण एक असतो जो प्रायमरी सेंटर असतो, तो असा फॉर्म होत जातो. तर एपिफिजियल प्लेट इज बेसिकली द कनेक्शन जिथं आपले जे एंड्स असतात, दॅट इज अप्पर एंड आणि मिडल एंड एकामेकाला जॉईंट झाले होते. सो दॅट पार्ट इज नोन एज द एपिफिजियल प्लेट. बोन फॉर्म होताना जे एपिफिजियल प्लेट फॉर्म झाली होती, त्याला आपण मॉर्फोलॉजिकल नेक म्हणतो. कारण ते आपल्याला अनाटॉमिकली प्रेझेंट त्याचा दिसत नाही, ते आतलं आहे, ते फिजिओलॉजी आहे. सर्जिकल नेक काय आहे, सर्जिकल नेक हे आपल्याला प्रेझेंट दिसते, अप्पर एंडला सेपरेट करते कशापासून, मिडल शाफ्ट पासून. त्यानंतर नेक्स्ट इज अनाटॉमिकल नेक, हेडला सेपरेट करते फ्रॉम रेस्ट ऑफ दी अप्पर एंड. क्लिअर इथपर्यंत सगळ्यांना सगळे कॉन्सेप्ट आय होप समजले असतील. हेड, अनाटॉमिकल नेक, सर्जिकल नेक आणि मॉर्फोलॉजिकल नेक. त्यानंतर आपण उरलेले बघूयात. त्यानंतर आपण बघणार आहोत लेसर ट्युबरकल. लेसर ट्युबरकल कुठे प्रेझेंट असतो, इट इज अ स्मॉल एलिव्हेशन प्रेझेंट अँटेरियरली. ठीक आहे,
कुठे असते? लेसर ट्युबरकल स्मॉल एलिव्हेशन असतो. कुठे प्रेझेंट असतो? अँटेरियरली. बस एवढं माहिती ते असलं पाहिजे आपल्याला. त्यानंतर असते ग्रेटर ट्युबरकल. हा पण एक एलिव्हेशन आहे, बट कुठे प्रेझेंट आहे? पोस्टेरियरली. आता ह्या एलिव्हेशन वरती हा ग्रेटर ट्युबरकल आहे, तर हा एलिव्हेशन कसा आहे? मोठा असणार आहे. हा एलिव्हेशन मोठा असल्यामुळे हा एलिव्हेशन सपोज एवढा मोठा आहे, त्याचे 3 पार्ट्स मध्ये डिव्हिजन आहे. हा अप्पर, हा मिडल, हा लोअर पार्ट. हा अप्पर, हा मिडल, हा लोअर पार्ट. कशाचे? ग्रेटर ट्युबरकलचे एलिव्हेशनचे 3 पार्ट्स मध्ये डिव्हिजन करतात, कारण की तिथे फर्दर जाऊन मसलचे इन्सर्शन आहे, ते आपण बघूयात. तर हे आहे आपलं अप्पर, मिडल अँड लोअर पार्ट. नेक्स्ट बघायचं आपल्याला इंटर ट्युबरक्युलर सर्कस. त्यालाच आपण काय म्हणतो? बायसिपिटल ग्रूव्ह. बरोबर? बायसिपिटल ग्रूव्ह मध्ये पण 3 स्ट्रक्चर्स असतात. कोणकोणते? मिडल लिप, लॅटरल लिप आणि इंटर ट्युबरक्युलर सर्कस. बरोबर? हे काय? मिडल लिप, हे आहे लॅटरल लिप आणि हे आहे इंटर ट्युबरक्युलर सर्कस. बरोबर? या इंटर ट्युबरक्युलर सर्कसचे कोणकोणते कंटेंट्स असतात? आता जे मिडल लिप आहे ते कोण फॉर्म करते? जे अँटेरियरली प्रेझेंट असते, म्हणजेच आपलं कोण? लेसर ट्युबरकल. जे लॅटरल लिप आहे ते कोण फॉर्म करते? जे आपलं पोस्टेरियरली प्रेझेंट असते, दॅट इज द ग्रेटर ट्युबरकल. ठीक आहे? हे माहिती पाहिजे. मीडियल लिप इज फॉर्म्ड बाय लेसर ट्युबरकल अँड लॅटरल लिप इज फॉर्म्ड बाय द ग्रेटर ट्युबरकल. ठीक आहे? हे माहिती पाहिजे तुम्हाला. इंटर ट्युबरक्युलर सर्कसचे कंटेंट्स विचारले ते पण माहिती पाहिजे. फर्स्ट इज द टेंडन ऑफ बायसेप. टेंडन ऑफ बायसेप मसल. हा एक इम्पॉर्टंट MCQ आहे. वायवा मध्ये पण हा फेवरेट क्वेश्चन असतो की कंटेंट्स ऑफ इंटर ट्युबरक्युलर सर्कस काय काय आहे. तुम्हाला माहिती पाहिजे. एक असतो टेंडन ऑफ बायसेप मसल, दुसरं असते ब्रांच ऑफ anterior circumflex humeral artery. हे तुम्हाला 2 कंटेंट त्याचे माहितीच असले पाहिजे, कारण की ते तुम्हाला नॉर्मली एक्झाम मध्ये विचारले जातात. ठीक आहे? अगेन सांगतेय, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. काय 2? फर्स्ट आहे टेंडन ऑफ बायसेप्स मसल आणि दुसरा आहे ब्रांच ऑफ अँटेरियर सर्कमफ्लेक्स ह्युमेरल आर्टरी. एवढं क्लिअर? त्यानंतर आता मसल अटॅचमेंट. अगेन मसल अटॅचमेंट मध्ये आपल्याला फक्त 7 असे मसल्स आहेत जे बघायचे. खूप इझी मसल्स आहेत आपले. कोणकोणते आहेत? ऍक्च्युली आतापर्यंत तर तुमचे तसे बघितलं गेलं तर मसल अटॅचमेंट 5 पाहिजे होते. तर आपण एकदा बघू. फर्स्ट इज सबस्कॅप्युलारिस. इथंच बघूया आपण. सब स्कॅप्युलारिस. कुठे असते याची अटॅचमेंट? लेसर ट्युबरकलवर. त्यानंतर असते सुप्रास्पिनाटस. त्यानंतर असते सुप्रास्पिनाटस. इन्फ्रास्पिनाटस आणि टेरेस मायनर. बरोबर? आणि यांची कुठे असते? दिस इज द अप्पर, दिस इज मिडल अँड दिस इज लोअर पार्ट ऑफ व्हॉट? ग्रेटर ट्युबरकल. इथं मी 3 पार्ट सांगितले होते, अप्पर, मिडल अँड लोअर. त्याच अप्पर, मिडल आणि लोअर वरती काय असते? आपले मसल्सची इन्सर्शन असते. कोणकोणते? सुप्रास्पिनाटस, इन्फ्रास्पिनाटस आणि टेरेस मायनर. याला ह्याच सिक्वेन्स मध्ये पाठ करा, जास्त इझिली लर्न होईल. मी आता हे मिटवते पूर्ण. आय होप, मी गृहीत धरते की तुम्हाला हा पार्ट समजला असेल. टेंडन ऑफ बायसॉप आणि कोणता होता एक? अँटेरियर सर्कमफ्लेक्स ह्युमरल आर्टरी. ठीक आहे? मी तिथं लिहून देईल वाटल्यास लागलं तर नंतर. आणि अजून कोणकोणते असतात? आता काय राहिलं आपलं? लेसर ट्युबरकल झाला, ग्रेटर ट्युबरकल झाला. आता इंटर ट्युबरक्युलर सर्कस राहिला. तर याच्यावरती लॅटरल लिप. फर्स्ट आपण 3 मसल्स बघायचे आहेत. पेक्टोरलिस मेजर, लॅटिसिमस डॉर्सी आणि टेरेस मेजर. ठीक आहे? कोणकोणते आहेत? पेक्टोरलिस मेजर, लॅटिसिमस डॉर्सी आणि टेरेस मेजर.
हे 3 आहे. आता याच्यामधून एक्झॅक्टली बघितलं गेलं तर पेक्टोरलिस मेजर हे लॅटरल लिपवरती असतात. लॅटिसिमस डॉर्सी इंटर ट्युबरक्युलर सर्कसवर असते आणि टेरेस मेजर मीडियल लिपवरती असतात. हे आहे आपले बायसेपेटल ग्रूव्हचे. एवढंच आपल्याला 7 मसलची अटॅचमेंट इथं लिहिणं अपेक्षित आहे. एवढं जर तुम्ही लिहिलं तर आय एम प्रिटी शुअर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स भेटू शकते यामध्ये, या ह्युमरसच्या या क्वेश्चनमध्ये. बिकॉज अगेन इट इज वन ऑफ द मेजर इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि एक्झाममध्ये तुम्हाला भरपूरदा येऊन गेलेला आहे. त्यानंतर आय थिंक एवढं सफिशियंट आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल मसल अटॅचमेंट पर्यंत. त्यानंतर आपण नेक्स्ट बघूया. ओके. क्लिनिकल ॲस्पेक्टमध्ये आपल्याला 2च गोष्टी बघायच्या आहेत. फर्स्ट इज डिस्लोकेशन. डिस्लोकेशन ऑफ व्हॉट? डिस्लोकेशन ऑफ हेड. बिकॉज हेड कोणाशी अटॅच्ड आहे? आपल्या ग्लिनॉइड कॅव्हिटी ऑफ स्कॅप्युला. बट जर तुम्हाला आठवत असेल, मी शोल्डर जॉइंट शिकवताना तुम्हाला सांगितलं होतं, की ग्लिनॉइड कॅव्हिटी पण डीप नाहीये आणि हेड पण जास्त कर्व्ह नाहीये. म्हणून काय होतं, देअर इज अ हाय नंबर ऑफ चान्स की देअर इज डिस्लोकेशन ऑफ हेड ऑफ ह्युमरस. आता जेव्हा डिस्लोकेशन होतो, तर आपल्याला डिस्लोकेशन ऑफ जॉइंट पण तिथं दिसून येते. अगेन विच इज व्हेरी व्हेरी हार्मफुल अँड इंजुरियस टू हेल्थ. आणि त्याच्यानंतर आपल्याला अजून एक आहे, जर बाय चान्स कधी कोणत्या सर्जिकल नेकवर, जर बाय चान्स ह्युमरसच्या सर्जिकल नेकवरती प्रॉब्लेम झाली किंवा कोणती इंजुरी झाली, तर तुम्हाला इथं डॅमेज टू ॲक्झिलरी नर्व्ह दिसून येते. डॅमेज टू ॲक्झिलरी नर्व्ह दिसून येते किंवा देअर इज डॅमेज टू ह्युमरल आर्टरी. जर सर्जिकल नेकच्या जवळ इंजुरी झाली किंवा फ्रॅक्चर झाला, तर आपल्याला डॅमेज टू ॲक्झिलरी नर्व्ह किंवा ह्युमरल आर्टरी दिसून येते. तर एवढे सगळे पॉइंट्स आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे इफ अप्पर हेड ऑफ ह्युमरस आला एस-ए-क्यूला तर. एक क्विक रिव्हिजन घेऊया आणि व्हिडिओ रॅप अप करूया. ठीक आहे. फर्स्ट थिंग आपण काय बघितलं होतं? इंट्रोडक्शन नंतर टाइपमध्ये मॉडर्न आणि आयुर्वेदा. पोझिशन. त्यानंतर फीचर्समध्ये हेडचे 3 पॉइंट्स, की 1/3 ऑफ द स्पिअरपेक्षा कमी आहे किंवा अराउंड 1/3 आहे फक्त. त्याच्यानंतर आपण अजून काय बघितलं होतं हेडमध्ये? ग्लिनॉइड कॅव्हिटीला त्याची जाऊन अटॅचमेंट आहे. शोल्डर जॉइंट फॉर्म करतो आणि मीडियली अपवर्ड आणि बॅकवर्ड प्रेझेंट आहे. त्यानंतर अॅनाटॉमिकल नेक काय सांगितली होती? ही लाईन. ही सर्जिकल नेक आणि याच्या 0.5च्या खाली 0.5 सेंटीमीटरच्या खाली मॉर्फोलॉजिकल नेक. ठीक आहे. हे MCQ साठी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, अॅनाटॉमिकल, सर्जिकल आणि मॉर्फोलॉजिकल नेक. लेसर ट्युबरकल अँटेरियरली प्रेझेंट असतं, ग्रेटर ट्युबरकल पोस्टिरियरली किंवा लॅटरली, पोस्टेरो-लॅटरली प्रेझेंट असते. इंटरट्युबरक्युलर सर्कसचे मीडियल लिप, लॅटरल लिप कोण फॉर्म करतं हे माहिती पाहिजे. सांगितलंय मीडियल लिप इज फॉर्म्ड बाय लेसर ट्युबरकल आणि लॅटरल लिप इज फाउंड बाय द ग्रेटर ट्युबरकल. ठीक आहे. आणि मसल अटॅचमेंटमध्ये 7 मसल कोणकोणते? सुप्रास्पिनॅटस, सबस्कॅप्युलारिस, इन्फ्रास्पिनॅटस, टेरेस मायनर, टेरेस मेजर, पेक्टोरलिस मेजर आणि लॅटिसिमस डॉर्सी. सगळ्यांच्या मसल अटॅचमेंटची पोझिशन पण सांगितलेली माहिती पाहिजे सगळ्यांना. त्यानंतर क्लिनिकल ॲस्पेक्टमध्ये काय सांगितलं? फर्स्ट, डॅमेज टू दी ॲक्झिलरी नर्व्ह होऊ शकते किंवा मग ह्युमरल आर्टरी. सेकंड, डिस्लोकेशन ऑफ दी शोल्डर जॉइंट किंवा हेड ऑफ ह्युमरस लिहू शकता. थँक यू अँड ऑल द व्हेरी बेस्ट फॉर एक्झाम्स. थँक यू.